मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन सुरू करत आहेत आणि त्यासाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी जवळपास 123 गोदा पट्ट्यातल्या गावांची बैठक त्यांनी घेतली आणि या बैठकीमध्ये जे काही जरांगे पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारी मंडळी ती सगळीच्या सगळी आंतरवाली सराटीमध्ये उपस्थित आहेत। यामध्येच एक व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी भेट झाली ते म्हणजे हरिभक्त पारायण प्रभाकर कुटे महाराज, जे की प्रवचनकार आहेत आणि त्यासोबतच ते भारुडकार आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। पाटलाबद्दल कथा मी प्रभाकर कुटे, गेवराई, बीड। पाटलाचा जुना सवंगडी मी प्रभाकर कुटे, गेवराई, बीड। मनोज दादांच्या जीवनारेख अशी मी सुंदर गुणगौरवगान केलेली आहे। माझ्या शब्दाची रचना तुम्हाला आवडेल अशी मी आशा बाळगतो। कथा एका शूराची, वीराची, एका झोपडीतल्या फाटक्या पोराची, हरणीच्या नाभीतल्या कस्तुरीची कथा। कथा वक्रतुंडलाची, महामंडलाची, बलभीम दंडलाची, सूर्यपुत्र कर्ण कवच कुंडलाची कथा। शब्दाची रचना बी खास आहे ना मित्र हो। हे आमचे मॅनेजर आहेत बरं का, हे दादासाहेब, त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा, लई लाडका माणूस पाटलाचा। मित्र हो, जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे, ही धगधगती आग आहे, भ्रष्टाचाराच्याला राग आहे, हा तर जिजामातीचा वाघ आहे। अरे समाजासाठी हा हवा आहे, बल का फलके नाना दासू नाना, समाजासाठी हा हवा आहे, माझा प्रखर दावा आहे, हा तर सिंहाचा शावा आहे। जरांगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे, ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे। लक्षात ठेवा, या पाटलाशी तुमची गाठ आहे। हा कोयनूरचा हिरा आहे, असा हिरा सापडायचा नाही सर आपल्याला, सारी स्वार्थी दुनिया निघाली राव। हा कोहिनूरचा हिरा आहे, निळ्या आकाशात चकचकणारा ध्रुवाचा तारा आहे, हा कोरा आहे म्हणून महाराष्ट्रात याचा दरारा आहे। हा नागवा आहे बरं का सर, या पोराजवळ काही नाही राव। हा नागवा आहे, या पोराच्या गळ्यात छत्रपतीचा भगवा आहे। हा पोलाद आहे, ही खानदान छत्रपती औलाद आहे। हा गुद आहे, या पोराच्या नसा नसात वाघिणीचं दूध आहे। हा बुलंद मकरंद मराठा समाजाचा सुगंध आहे हा। अरे पोरं हो, तरुण पोरं हो, पाटील म्हणत असतात अरे येऊन येऊन येणार कोण, तुमच्याशिवाय हायच कोण, हे सर्व बंद करा। अरे तरुण पोरं हो, स्वाभिमान जगायला शिका, कुणाचे बुटाड उचलू नका। अरे कानात बोला, कोपऱ्यात चला। अरे मला जर कोणी म्हणलं असतं ना, मी लवकरच फुटलो असतो, पैसे घेऊन मोकळा झाला असतो। कानात बोला, कोपऱ्यात चला, ओळखलं षडयंत्र, जो जहरी कान मंत्र। अरे नाही झुकला, नाही वाकला, नाही विकला, झटला, नाही हटला, नाही बाटला, अरे नाही बरबटला। पुकारला बंड, ठोकला दंड, फेकले दोरखंड, बंद केले मंत्र्याचे तोंड, हा बाजी प्रभू जिंकला पावनखिंड। अरे समाजासाठी उपोषण केलेला, ना अन्न पाणी पेलेला, 1 वर्ष परिवारात न गेलेला, 9 वेळेस काळाच्या जबड्यातून बाहेर आलेला, या इंग्रजांना बघायचा आहे तो मेलेला। अरे स्वार्थ नाही केला, मृत्यूशी नाही भिला, म्हणून झोपडीचा पोरगा लोकमान्य झाला। अरे मुस्लिम समाज सुद्धा म्हणतोय, गरीब का बच्चा है, अच्छा है, सच्चा है, लुच्चा नहीं है। 14 ऑक्टोबर 2023 3 चक्करमध्ये सभा घेणारा मनोज, 3 कोट समाज जमवणारा मनोज, 3 कोट समाज आलेला। अरे आणलेला नाही, ना कोणाला यायला, ना कोणाला जायला, ना कोणाला खायला, ना कोणाला प्यायला, ना कोणाला द्यायला।
3 कोट समाज जमवणारा मनोज, आईवडिलांना स्टेजच्या खाली उतरा लावणारा हाच मनोज, अरे 50 लाखाची गाडी सप्रे भेट देणाऱ्याच्या अंगावर चावी फेकणारा हा निस्वार्थी मनोज, अरे मंत्र्याच्या कानात न बोलणारा हाच मनोज, अरे आलो तो तुझा गेलो तर समाजाचा, कुंकूपासून तयार राहा, आपल्या ग्रहलक्ष्मीला ठणकाव सांगणारा हात मनोज, अरे म्हातारे आईवडिलाच्या डोळ्यातून सुरकुटलेल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसणारा हात मनोज, हिमालयाच्या उंचीचा, गरुडाच्या भरारीचा, भगत भास्कराचा, वीर झाला सुवर्णाक्षराचा, या महाराष्ट्राचा कुंदनाचा, सुगंधी चंदनाचा, अरे पोरा स्वीकार कर्या कोटी कोटी वंदनाचा, जगात मोठा नेता. मला या सराटी आंतरवलीमध्ये शिंदे सर यांनी बोलण्याची संधी दिली, याबद्दल सर्वांचा आभारी आहे. म्हणून सर्वांना सांगतो 29 तारखेला, अय मोठे नाना किती पुढे या ना, 29 तारखेला सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी सराटी आंतरवलीमध्ये हजर व्हायचं आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवाय, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. थँक्यू. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन गेल्या 3 वर्षापासून अविरतपणे चाललेलं आहे आणि या आंदोलनाची तीव्रता जेवढी वाढते तेवढेच समाज बांधवांची गर्दीसुद्धा वाढते. आणि ही गर्दी का वाढते? कारण जेवढे जरांगे पाटील समाजासाठी विश्वासानं लढा देतात तितक्याच विश्वासानं समाजसुद्धा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय. आबालवृद्ध असतील, माता भगिनी असतील, प्रत्येकजण जरांगे पाटलांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहतोय. आणि म्हणून हे आंदोलन दिवसेंदिवस आपल्याला मोठ्या पद्धतीनं वाढताना दिसतंय. आणि 29 ऑगस्टला या आंदोलनामध्ये नेमकं काय होईल याचा अंदाज कदाचित तुम्हालाही आला असेल. या DS न्यूजच्या माध्यमातून आत्ता आपण ज्यांना ऐकत होतो ते होते भारुडकार, प्रबोधनकार प्रभाकर कुटे महाराज.